आता सचिन जरा तुमची आता मला तरी माहिती आहे, पण आपल्या जे हे आहेत दर्शक जे आहेत त्यांना तुमची स्पेशालिटी काय आहे? आपली काय स्पेशालिटी फक्त बरं तेच आणि आपण आलो हॉटेल यशस्वीमध्ये. सचिन देसाई पात्रीजी केला ना. नमस्कार मंडळी, नमस्कार. वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचं नवीन एका भन्नाट अशा व्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत आपल्या शेतावरती शिवडावमध्ये, आणि हे आमचं शेत आहे. हे शेत आहे आमचं. इथं भात केलेला आहे, तरवे लावून पण चाललेले आहेत. तिकडे ऊस आहे, इकडे ऊस आहे, आणि तिकडे कोमल आहे पुढे ती बघा तिकडे. आणि आमचे जे केअरटेकर आहेत आबा, ते पण देत आहेत. आणि ते इथं आलेत पात्रीची आणि याची भाजी काढायसाठी आले तिकडे. काय काय काढलं आहेत? पेरू काय? भाजी मिळाली तुमका? केळी केळी एवढी एवढी छोटी. आणि काय भाजी मिळाली तुमका? पत्रीची भाजी मिळाली नाही काय? आळू आळू पत्रीची भाजी. पात्रीची भाजी, त्यानंतर पेरू आहेत आणि अळूआ. तर हा आमचे दुसरं जे चॅनल आहे एक्सपेरिमेंटल कार्टी, त्याचा हा स्टुडिओ आहे. हे बघ, हे काय बघ, बघितलं मी काय ते खरं मग समजा माशा आहेत ते वाटतं. नाही, विष्ठा आहे ती कोणाची तरी. ती छोटा प्राणी असतो ना, तिची विष्ठा असणार ती नाहीतरी. ती विष्ठा म्हणजे काय माहिती आहे? हां, पात्रीची भाजी. पात्रीची केला ना. माझं झाड दाखव की आंब्याचं. ते पुढे आहे तिकडे लावलेलं ते. मग चल जाऊया, चल. हे पेरू झाड आहे, आणि इथूनच आतमध्ये ह्याच मेहरीला पुढे आहे तिथं ते आंब्याचं झाड. हे बघ ते लागले ते झाड जे आहे ना, दिसतंय तुला? इथनं दिसणार नाही, इकडनं दिसणार तुला. कोणतरी असेल. हे बघ, थांबा. हे जे आंब्या झाड आहे ना, ते इथेच तू लावलेलं आहेस. कुठलं? हे आंब्या झाड आहे ते, हे तू लावलेलं आहेस. एवढं मोठं झालं? हा, हो, एवढं मोठं झालं ते. साराचं काढलं? साराचं काढलेलं नाही रे. साराचं ती जगायला नाही, ती किंवा जगायला नाही. त्या मागच्या वर्षी लावलं नाही, 2 वर्ष झाली त्याला लावून. आपण कोण नाही. आम्ही आता आलोय नाईकवाडीवरून, आणि आता जाणार आहे इकडे ह्या बाजूला पाटगावला. काळोख झाला आहे, संध्याकाळचे वाजले 6:30 वाजलेले आहेत, आणि 7 वाजता जेवण पाहिजे म्हणून त्यांना सांगितलं होतं. ओके, इथं गाडी लावलेली आहे. इथं अशी गाडी इथं लावायला पण जागा आहे, पुढे पण लावायला जागा आहे तिकडे. आणि आपण आलो हॉटेल यशस्वीमध्ये. सचिन देसाई त्यांचा जो नंबर आहे. सचिन देसाई कोण आहे बघ? ते आत बसले आहे का की? बसलेलो खाली हाडूक पडलेलं. असं करायला घाबरलो. तांबडा पांढरा रस्सा. बरं ठीक आहे, आपण रस्सा घेऊया. चल वहिनी, जरा रस्सा मिळत पिऊ. हा, गरम द्या, गरम द्या. पिऊन बघ आता. पिऊन बघ. गरम आहे केवढं? कसं आहे? थांबा तर. थांबा जरा. थांब बघ, सांग की. हाय, चांगला छान आहे. कोमल, पायाकडे बघ, तुझ्या कोणीला बघ. ते का द्या, दे का अंडा करी. ओके.
आता हितेश तू चालू कर. बरं हितेश तू रिव्ह्यू दे की काय तू सुरूच केला खायला बी. अंडा कधी चांगले आहे. अंडा कधी चांगले ओके. आता चिकन घे. हां बरं तू सांग आता तुला कसं वाटलं तर खाल्लं. बरं मंडळी मी आता खाऊन बघतो आणि कसं आहे सांगतो. मी जेवून गेलो याच्या आधी. जसे मी बाकीच्या हॉटेलचे जसे व्हिडिओज केलेले आहेत तसेच ह्या हॉटेलमध्ये पण मी जवळपास 2 ते 3 वेळा येऊन गेलेलो आहे. जेवण बेस्टच आहे प्रश्नच नाही. सगळं खाऊन घेतो त्यानंतर मग आपण मालकांशी पण बोलूया. तर मी पहिल्यांदा एक घास खाऊन बघतो. पण चिकन हे गावरान घेतलेलं आहे. गावरान चिकन घेतलेलं आहे. गावरान चिकन आणि वडे. आणखीन त्यांना मटणाचे पण 2 प्लेट एक्स्ट्रा सांगितलेले आहेत ते घेऊया. तुला कुठचं भाजी बघायची आहे तुला. हे मी घेतो. मटन घेऊन सांग. मटन घ्यायला सांग. कांदा वाटा घे. ओके बेस्ट. बरं मंडळी जसं मी सांगितलं याच्या आधी की ज्या हॉटेलचे मी व्हिडिओज करतो आहे त्या ठिकाणी आधी मी शक्यतो जेवून घेतो आहे. ह्या हॉटेलमध्ये जवळपास 7-8 वेळा झालं असेल माझं जेवण. सचिनदारांची ते आमची खूप जुनी ओळख आहे. मी ह्याच गावचा आहे पाडगावचाच आहे. तर जेवणाची क्वालिटी मला ती चांगली वाटलेली आहे. आता इथं पण आणखीन बरीच माणसं आहे. इथं दाखव जरा कॅमेऱ्यात. तर अजून हां तर तुम्ही कुठचे आहे. पिंपळगाव उत्तर पिंपळगाव ओके. बरं तर आता सचिनदारा तुमची आता मला तरी माहिती आहे पण आपल्या जे हे आहेत दर्शक जे आहेत त्यांना तुमची स्पेशालिटी काय आहे. आपली काय स्पेशालिटी फक्त वडा कोंबडा. वडा कोंबडा. बरं आणखीन बाकी अनलिमिटेड टोटल. होय भात आणि गावरान. वडे. पुन्हा तुमचं चिकन बॉयलर चिकन मटन आणि व्हेज. व्हेजमध्ये काय काय व्हेजमध्ये आपल्या 2 भाज्या 2 आमट्या व्हेज रस्सा सोलकढी अनलिमिटेड भाज्या पण अनलिमिटेड वडे अनलिमिटेड राईस अनलिमिटेड. बरं 8 ते 9 वाट्या लावून आपण देतो. बरं आणि गावरान चिकनमध्ये काय असतं. गावरान चिकनमध्ये गावरान प्लेट अंडा मसाला 2 रस्से वडे अनलिमिटेड राईस अनलिमिटेड. ठीक आहे. आणि काय मटन. मटनमध्ये पण सेम मटन असले की रक्ती वदळी पण प्लेट येते त्याला. ओके. बरं समजा मच्छी वगैरे पाहिजे असली मच्छी तुम्ही जर आणून दिला तर आम्ही करून देऊ शकतो. बरं ते काही पण असेल. हां आपल्या भागात ते भेटू शकत नाही म्हणून तुम्ही आणून द्या आम्ही तुम्ही आणून द्या आम्ही करून देतो. ओके. मटणाचं पण तसंच आहे. तुमची जर जादा क्वांटिटी किंवा जादा माणसं असली बरं. आणि जादा मटण जर पाहिजे असेल ते सुद्धा आम्ही करून देतो. तुम्ही आणलं तर तुम्ही मटन आणून द्या आम्ही मटण आणून देतो आम्ही जेवण करून देतो. ताटाप्रमाणे काय असेल ते हिशोब त्याप्रमाणे हिशोब असतो. ओके. बरं आणखीन आपल्याकडे काय राहायची वगैरे हां राहायची पण सोय आहे आपल्याकडे. होमस्टे पण आहे आपल्याला चालू आहे. बरं किती आहे तू खोल्या काय. टोटल बंगलाच आहे आपल्याकडे. बरं हां अखंड बंगला. हो अखंड बंगला 20 माणसांचा स्टे टोटल राहू शकतात 20 माणसं. बरं ओके. आणि तुमच्याबद्दल काय वेगळं सांगणार तुम्ही. आणि काय आता मधाचं गाव आहे पाडगाव. हां मनाचं गाव पाडगाव आहे. आणि आता पावसाळा सीझन आहे. पावसाळा सीझन आहे. पर्यटकही खूप लांबून पर्यटक येतात. अक्षरशः सांगली सातारा त्या भागातनं पण आपल्याकडे पर्यटक येतात ह्या भागात. मी तरी या ठिकाणी जेवलेलो आहे याच्या आधी. तुम्ही पण या कधीतरी इथं. सचिनदारांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. क्वालिटी बघा क्वांटिटी बघा. ओके तुमचा नंबर सांगा. 9404701443. ओके आणि हाच नंबर त्यांचा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. बाकी पुढच्या वार्तेसाठी शुभेच्छा. ओके मी निघतो आता. बरं मंडळी आम्ही पाडगाववरून आता आलेलो आहोत. आता वाजलेत रात्रीचे 10:30 वाजलेत. हितेश कुठे गेला तू. हां हितेशचा अभ्यास होता म्हणून हितेशचा अभ्यास हा बघा येत आहे. त्यानं बऱ्यापैकी अभ्यास केला नाही अजून पण हितेशचा अभ्यास बाकी आहे. हितेश बाकी आहे ना अभ्यास अजून. होय कधी करणार आहेस. आता आणि उद्या सकाळी. आता आणि उद्या सकाळी अभ्यास शिल्लक आहे तुझा. आणि आत्ता आणि उद्या सकाळी करणार. उद्या सकाळी होणार अभ्यास. बघूया. बरं आता हा व्हिडिओ आम्ही इथं एंड करतो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते 100 कमेंट करायला पण विसरू नका.
बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिजनाची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा.